नमस्कार सर. नमस्कार. काय नाव सर आपलं? माझं नाव चंद्रकांत दौलत भाकरे. भाकरे. कुठून आहात आपण? पोस्ट आंबोळे, तालुका पाटण, जिल्हा सातारा. सातारा. बरं. वय किती तुमचं? वय आता माझं 62 वर्ष. 62 वर्ष आहे. बरं. आपल्याला शुगर कधीपासून होती? मला शुगर 2024ला अचानक शुगर आहे मला माहीत नव्हतं पूर्वी. अचानक मी ॲडमिट झालो. हां हां. त्यावेळी रिपोर्टिंग झाल्यानंतर मला कळलं की 750 शुगर आहे. जेवल्यानंतर जेवल्यानंतर. अरे बापरे. माझी 450 होती. बरं बरं बरं. म्हणजे खूपच जास्त तुमची शुगर त्यावेळेला वाढली होती. हो, शुगर माझी एकदम अचानकच वाढली होती. कशामुळे वाढली काय मलाच काय कळलं नाही. बरं बरं बरं. मग त्यावेळेला तुम्हाला जी एवढी जास्त वाढलेली जी शुगर होती त्यावेळेला तुम्हाला काही शारीरिक त्रास होत होते का? त्याच्या अगोदर शारीरिक त्रास काय नव्हते. ज्यावेळेला ॲडमिट झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं. मग त्यावेळी मला उलटी जुलाब वगैरे झालं आणि असं का होते, फिरत होते चक्कर सगळं आणि हातापायात उभं राहायला कमजोरी सगळी. बरं. म्हणजे तुम्ही उभा राहिलं तरी तुम्हाला उभा राहायची ताकद नव्हती? ताकद नव्हती. उभं राहताच येत नव्हतं. लटपटल्यासारखं व्हायचं? हॉस्पिटलमध्ये ज्या बेसमध्ये गेलो हां. संपल्यात जमा होतो त्यांनी म्हणून जमा केलं. बरं बरं. डॉक्टरांना पण सांगितलं की बाबा तुम्ही वर जाऊन मागायला आहे, आम्ही सांगितले करावं लागेल तर ॲडमिट राहा. बरं बरं बरं. या गोळ्या चालू असं मला इतकाचा फरक पडला. मग त्यावेळेला डॉक्टरांनी काय काय चालू केलं होतं तुम्हाला? गोळ्या, त्याच्या गोळ्या आणि इन्सुलिन पण चालू होतं. बरं बरं. मग त्यानंतर आपलं हे अँटॉक्स डी आणि टी तुम्ही चालू केलं? हां. तर डी आमच्या मुलाला जिथं राहिला होता त्याच्या ग्रुपमधलं कुणीतरी सांगितलं म्हणून त्यात तुम्ही ते चालू केलं? मी हे चालू केलं. बरं. मग आता आपलं जसं हे आपलं अँटॉक्स डी आणि टी हे किती दिवस झालं घेत आहे? 2024 9 डिसेंबर 24 पासून हां. आतापर्यंत मी चालू आहे. माझे वर्ष 6 वर्ष 1.5 वर्ष. हां. वर्ष 1.5 वर्ष झालं तुम्ही हे रोज कंटिन्यू घेत आहे. बरं. आता तुम्हाला हे अँटॉक्स डी आणि टी चालू केलं, मग आता तुम्हाला त्या रिपोर्टमध्ये काय काय फरक आहे? रिपोर्टमध्ये माझी साखर 750 जेवल्यानंतरची असायची. हां. ती आता माझी 196 आली. अरे वा, चांगली गोष्ट आहे, खूप चांगली गोष्ट आहे. आणि न जेवता 450 असायची ती 67 झाली. बरोबर. आहे का तुमच्याकडे आता रिपोर्ट आहे माझा. दाखवा की ते. सरांच्या याच्यामध्ये रिपोर्ट ही आता ह्याच्यात दाखवत आहेत. चंद्रकांत नाव आहे आणि जेवणाआधी जी आहे ती 67 आणि त्यानंतर ते ती 196. मग खूप म्हणजे खूप चांगला रिझल्ट याच्यामध्ये तुम्हाला आलेला आहे. बरं. बाकी तुम्हाला जे आता जे शारीरिक त्रास होते जसं की तुम्हाला उभा राहिलं की तो हातपाय लटकलेला आहे, त्यामध्ये तुमचं जे आहे ते विकनेसपणा खूप होता, डोळ्याला जे अंधारी यायची, मग आता हे घेत असताना ह्या शारीरिक त्रासामध्ये तुम्हाला काय वाटतं? शारीरिक त्रास माझे आता 90% कमी झाले. बरं बरं. आणि मला उठायला बसायला त्रास व्हायचा, थकवा अशक्तपणा असायचा. हां हां हां. आणि जडपणा म्हणजे पाय हे सगळं किंवा पाटाण कंबरट अंग सगळं जखडल्यासारखं असेल, बरं. बांधून ठेवलं. पण आता ते फ्री वाटते. आता फ्री वाटते. बरं. आता चालणं फिरणं वगैरे पण तुमचं चालू आहे. आता कोणताही त्रास तुम्हाला आता सध्या जाणवत? मी आता सध्या 3-4 किलोमीटर एकसारखं चालायचं किंवा टू व्हीलर 2-2.5 तास चालवायची म्हटलं तर मला दोन्ही टाइम जाऊ, सकाळ संध्याकाळ. खूप छान. आणि आपल्या संस्थेकडून तुम्हाला ह्याच शुभेच्छा आणि सदिच्छा की आज तुम्ही ह्या एवढ्या चांगल्या पद्धतीनं तुम्हाला आज त्याचा फायदा होतोय. त्याबद्दल तुम्ही अनेक लोकांनाही सांगितलं असं बोलतो? सांगितलं मी 8-10 लोकांना सांगितले. आणि आता पण हे आपलं अल्ट्रा डी आणि अल्ट्रा टी चालू केलेलं आहे. म्हणजे तुमचं हां म्हणजे तुमचा झालेला फायदा पाहून त्यांनीही हे चालू केलं आहे आणि त्यांनाही त्यातनं चांगला आराम मिळालेला. चालतं. आपल्या संस्थेकडून तुम्हाला हीच शुभेच्छा सदिच्छा. इथून पुढचं आयुष्य निरोगी आणि हेल्दी राहो हीच संस्थेकडून शुभेच्छा. धन्यवाद सर. चालेल.